नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण थंडी विशेष बाजरीची गोड पुरी कशी करायची ते बघणार आहेत. तर रेसिपी एकदम सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर बघा, आता सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये बाजरी खायला खूपच छान असते. म्हणजे बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते. तर बाजरीचे पदार्थ खाल्ले की शरीराला खूपच चांगलं असतं. यामध्ये आपण गुळाचा वापर करून या पुऱ्या केलेल्या आहेत. तर बघा, ही बाजरीची पुरी जी आहे ती अजिबात तेलकट झालेली नाही. ज्याप्रमाणे आपण गव्हाची पुरी बनवतो तर ती तेलकट होते, तर ही बाजरीची पुरी अजिबात तेलकट झालेली नाही आणि खमंग आणि खुसखुशीत तर झालेलीच आहे. तर बघू शकता तुम्ही, अगदी खुसखुशीत आपली ही बाजरीची पुरी तयार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर पुन्हा एकदा विनंती करते की माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर गूळ जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर अजून गूळ घेऊ शकता किंवा कमीसुद्धा करू शकता. आता गूळ मी इथे चाकूने बारीक चिरून घेतलेला आहे. आता एका पातेल्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे आणि 1 वाटी गूळ घेतला आहे तर 1 वाटीचं पण पाणी घेतलेलं आहे आणि हा गूळ जो आहे तो पूर्णपणे आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे पाण्यामध्ये पूर्ण विरघळवून घ्यायचा आहे. तर आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही असंच गूळ पाण्यामध्ये विरघळवू शकता किंवा जर पटकन गूळ विरघळवायचा असेल तर गॅसवर थोडंसं गरम करून घेऊ शकता. आता मी एका प्लेटमध्ये बाजरीचं 1 वाटी पीठ घेतलं आहे. तुम्हाला किती पुऱ्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही हे पीठ घेऊ शकता. तर 1 वाटी मी बाजरीचं पीठ थोडंसं चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण दुसरे सुद्धा पीठ ॲड करणार आहेत. तर 4 चमचे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण ज्या चमच्याने पोहे खातो त्या चमच्याने 4 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर गव्हाच्या पिठामुळे पुरीला छान अशी बाइंडिंग येते. आता आपण यामध्ये 2 चमचे बेसन पीठसुद्धा वापरणार आहेत. तर ज्या चमच्याने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्या चमच्यानेच आपण 2 चमचे बेसन पीठ घेणार आहेत. बेसन पिठामुळे पुरीला आपल्या अगदी खुसखुशीतपणा येतो आणि हे जे पीठ आहे ते मी घरच्याच डाळीचं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहेत. 1 चमचा पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे पांढरे तीळ नसतील तर तुम्ही इथे खसखससुद्धा वापरू शकता. तर गव्हाच्या पिठामुळे पुरीला छान अशी बाइंडिंग येते आणि बेसन पिठामुळे पुरी अगदी खुसखुशीत तयार होते. आता बघा, गॅसवरती आपण गुळाचं पाणीसुद्धा गरम करून घेतलं आहे आणि गूळ जो आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये मेल्ट झालेला आहे. आता हे पाणी आपण बाजूला ठेवणार आहेत आणि हे जे आपण पीठ घेतले होते ते सर्व आपण एकत्रित मिक्स करून घेणार आहेत. तर थंडीच्या दिवसामध्ये बाजरीचे असे पदार्थ खाल्ले की शरीराला खूपच चांगले असतात. तर बाजरीचे अनेक पदार्थ आहेत. यापूर्वी आपण बाजरीचे धपाटे कसे करायचे ते बघितले होते. तर बघा, आता यामध्ये आपण 1 चमचाभर साजूक तूप टाकून घेणार आहेत. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही इथे रिफाईंड तेलाचा सुद्धा वापर करू शकता. म्हणजे जे रोज आपण भाजीसाठी तेल वापरतो ते सुद्धा तेल तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर तेल गरम करण्याची काही गरज नाही. तर तुम्ही असं सुद्धा न कढवता तेल यामध्ये टाकू शकता. आता तूप जे आहे ते पूर्ण पिठाला चांगलं आपल्याला चोळून घ्यायचं आहे. तर बघा, इथे आपण जे सर्व पीठ आहे ते एकत्रित मिक्स करून घेतले आहेत आणि तूपसुद्धा पिठाला छान असं लावून घेतलेलं आहे. तर आता आपण गुळाचं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहेत. तर गुळामध्ये भरपूर कचरा किंवा खडे असतात म्हणून आपण ते चाळणीने चाळून घेणार आहेत. तर सुरुवातीला मी थोडंसं गुळाचं पाणी चाळून घेतलं आहे आणि आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे.
तर आपल्याला एकाच वेळी सर्व पाणी टाकायचं नाही, लागेल तसंच आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून पिठाचा एक सैलसर गोळा तयार करायचा आहे। जर तुम्ही एकाच वेळी पाणी टाकलं तर जे पीठ आहे ते पातळसुद्धा होऊ शकतं। आता बघा, अजून थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे, म्हणून जे गुळाचं पाणी होतं ते चाळणीने चाळून घेतलं आणि पीठ मळून घेणार आहेत। तर बघा, इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर आपण त्याला छान असं मऊ करून घेणार आहेत, कारण बाजरीच्या पिठामध्ये चिकटपणा नसतो, म्हणून पीठ आपण छान असं मळून घेणार आहेत। तर बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला पिठाचं टेक्स्चर पाहिजे। आता हे पीठ रेस्टला न ठेवता लगेच आपण याच्या पुऱ्या बनवण्यासाठी घेणार आहेत। तर पिठाचा एक पेढ्यासारखा छोटा गोळा घेतलेला आहे आणि आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेणार आहेत। तर एक गोळा मी करून दाखवलेला आहे, अशाच प्रकारे दुसरा सुद्धा गोळा बनवून घ्यायचा आहे, म्हणजे पुऱ्या आपल्याला पटकन बनवता येतील। आता बघा, इथे आपण एक 2 ते 3 गोळे बनवून घेतले आहेत। तर लगेच आपण पुरी लाटण्यासाठी घेणार आहेत। आता मी पोळीपाट घेतलेला आहे आणि त्याला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आहे। तर बघा, आता आपण अगदी हलक्या हाताने ही पुरी लाटून घेणार आहेत। तर जास्त आपल्याला जोर लावून ही पुरी लाटायची नाही। जर तुम्हाला अशी पुरी लाटायची नसेल तर तुम्ही एखादा प्लास्टिक घेऊन त्यावर सुद्धा ही पुरी बनवू शकता। आता बघा, एकदम हलक्या हाताने आपण ही पुरी लाटून घेतलेली आहे। तर ती बाजूनी थोडीशी चिरा गेल्यासारखी आहे, म्हणून आपण एक गोल डब्याचं झाकण घेतलं आहे आणि त्याने आपण गोल गरगरीत पुरी बनवून घेतली आहे। तर बघा, एक पुरी आपण बनवून घेतली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला बाकीच्या सुद्धा सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आहेत। आता मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तर तेल सुद्धा आता आपलं छान असं तापलेलं आहे। तर तेल जे आहे ते मी अगदी मंद आचेवर तापवून घेतलं आहे, कारण पुरी तळत असताना आपल्याला तेल हे अगदी मंद आचेवर तापलेलं असावं। हाय फ्लेमवर हे तेल तापलेलं नसावं। जर तुम्ही कडकडीत तेलामध्ये ही पुरी सोडली तर ती पटकन करपली जाते, म्हणून आपल्याला अगदी लो टू मीडियम गॅसवरच या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर बघा, इथे आपण एक 2 पुऱ्या तेलामध्ये सोडून घेतल्या आहेत। आता एका बाजूने पुरी तळली की दुसऱ्या बाजूने आपल्याला ती पलटवून घ्यायची आहे आणि अगदी मंद आचेवर या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। आपण यामध्ये गुळाचा वापर केला आहे, म्हणून अगदी पटकन याला लालसर रंग येतो। तर अगदी मंद आचेवर या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। आता बघा, दोन्ही बाजूने आपल्या पुऱ्या छान अशा तळून झालेल्या आहेत। आता या पुऱ्या आपण तेलातून काढून घेणार आहेत आणि रंग सुद्धा बघा किती मस्त आलेला आहे। तर अशा प्रकारे आपण बाकीच्या सर्व पुऱ्या तळून घेणार आहेत। तर इथे मी एक 4 ते 5 पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे बाकीच्या सर्व पिठाच्या पुऱ्या तळून घेणार आहेत। तर बघा, इथे आपल्या थंडी विशेष बाजरीच्या गोड पुऱ्या तळून तयार आहेत। तर रेसिपी एकदम सोपी आहे आणि व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि थंडीमध्ये या बाजरीच्या गोड पुऱ्या नक्की करून बघा। तर खायला तर इतक्या खमंग लागतात, तुम्हाला सुद्धा खूपच आवडतील। लहान मुलांना किंवा डब्यामध्ये जर द्यायचं काही असेल तर तुम्ही या पुऱ्या सुद्धा देऊ शकतात, किंवा दुपारच्या वेळेमध्ये काही भूक लागली असेल तर या पुऱ्या तुम्ही त्यांना देऊ शकतात। तर एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा एकदा विनंती करते की माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहेत नक्की कमेंट करून सांगा। तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।